नमस्कार. अभिनव स्टडीजमध्ये आपले स्वागत आहे. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 आणि महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी आपण अभिनव स्टडीजमध्ये मराठी भाषा पाहणार आहोत. तर मराठी भाषेमध्ये आपण शब्दांच्या जाती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या भागामध्ये विकारी शब्दांच्या जाती पाहूयात. दुसऱ्या भागामध्ये आपण अविकारी शब्दांच्या जाती पाहूयात आणि त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण या शब्दांच्या जातीवर आपण प्रश्नसंच पाहूयात, ज्याने तुमचा सराव जास्तीत जास्त होईल. तर सर्वप्रथम आपण अभ्यासूयात विकारी शब्दांच्या जाती. सर्वप्रथम आपण व्याख्या पाहूयात. आता ज्या शब्दांवर लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यात बदल होतो अशा शब्दांना विकारी किंवा सव्यय शब्द असे म्हणतात. तर आता आपण पाहूयात विकारी शब्द कोणते कोणते. तर त्यामध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे आणि क्रियापद आहे. आता याचा आपण एक एक करून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करूयात. तर सर्वप्रथम आता आपण घेऊयात नाम. तर नामाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहूयात. तर व्याख्या घेण्याचा उद्देश एवढाच आहे की हे परीक्षेला आपल्याला हे पुस्तकातल्या लँग्वेजमध्ये विचारले जातं. त्यामुळे आपण या ठिकाणी पुस्तकांच्या लँग्वेजमधली व्याख्या देखील आपण या ठिकाणी घेतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना व्याख्या जर विचारली तर ती चटकन ताबडतोब डोळ्याच्या समोर यावी. तर ठीक आहे. नाम म्हणजे काय? तर वस्तू, व्यक्ती, स्थान आणि पदार्थ यांचे ठेवलेले नाव म्हणजे नाम होय. हे आपल्याला माहितीच आहे. तर यामध्ये काय येणार आहे? झाड, नदी, पुस्तक आणि गोष्ट. तर यामध्ये आता काही प्रकार देखील आहेत. सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे आणि भाववाचक नाम आहे. तर आता आपण याचं विभागणी बघूयात कशा पद्धतीने पडलेली आहे ते. नाम म्हटलं की फक्त नामावरच आपल्याला प्रश्न विचारला जात नाही, आपल्याला माहितीच आहे. त्यामध्ये जे काही प्रकार दिलेले जातात त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर आता एक एक करून आपण पाहूयात. सर्वप्रथम आता आपण बघूयात. आता नामाचे वर्गीकरण दोन भागात केले जाते. तर ते वर्गीकरण कसे आहे? धर्मीवाचक आणि दुसरं आहे ते धर्मवाचक. तर धर्मी म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय हे आपण या ठिकाणी सर्वप्रथम पाहूयात. मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न हा विचारलेला होता धर्मीवाचक, धर्मवाचक यावर. तर धर्म म्हणजे काय? गुण म्हणजे धर्म आणि गुण ज्यामध्ये असतो तो काय झाला? धर्मी झाला. तर हे पहा, ही व्याख्या या ठिकाणी आपल्याला मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारली होती. गुण म्हणजे धर्म आणि गुण ज्यामध्ये असतो तो धर्मी. तर गुण असलेल्या सजीव प्राण्यांचा किंवा निर्जीव वस्तूंचा निर्देश करणारे म्हणजे धर्मीवाचक नाम. तर यामध्ये आता धर्मीवाचक काय आहे? तर गुण असलेल्या सजीव प्राण्यांचा किंवा निर्जीव वस्तूंचा आपण या ठिकाणी उल्लेख करतो, त्याला धर्मीवाचक नाम असे म्हणतात. तर या ठिकाणी पहा, आता धर्मीवाचक नावामध्ये नामाचे काही दोन भाग या ठिकाणी आलेले आहेत. ते आहे सामान्य नाम आणि विशेष नाम. आणि धर्मवाचक मध्ये भाववाचक नाम आलेलं आहे, कारण धर्मवाचकामध्ये ज्यावर गुण दर्शविले जातात तो भाववाचक नाम या ठिकाणी धर्मवाचक नाव म्हणून ओळखला जातो. तर आता आपण पाहूया धर्मीवाचक नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम. तर हे पहा, सामान्य नाव आपण घेऊयात. व्याख्याने सुरुवात करूयात. एकाच जातीच्या वस्तूला किंवा व्यक्तीला जे सामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. तर आता आपण उदाहरण पाहूयात. शाळा, नदी, धर्म आणि फूल. आता यामध्येच पहा, समुदायवाचक नाम देखील आहे, ज्याला कळप आणि समिती. हे समुदाय आहे, समूह आहे हा एक. आणि दुसरा आहे ते पदार्थवाचक नाम आहे. यामध्ये सोने, तांबे, दूध, साखर, कापड याचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. तर आता आपण पाहूयात विशेष नाम काय आहे. तर विशेष नामामध्ये विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्यांचा बोध होतो, त्यास विशेष नाम असे म्हणतात. तर यामध्ये हर्षल, गंगा, हिमालय, भारत, मुंबई असे उदाहरण मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपण या ठिकाणी पाहूयात सामान्य नाम आणि विशेष नामाची जोडी कशा पद्धतीने. तर नदी म्हटलं तर ते सामान्य नाम झालं आणि विशेष नाम त्यामध्ये काय दिलेले आहे आपण नद्यांना?
तर गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, कावेरी, कृष्णा आणि गोदावरी ही नद्यांची आपण या ठिकाणी विशेष नावं दिलेली आहेत, त्याने आपल्याला ती ओळखता येतात. आपण फक्त नदी बोललो तर आपल्याला ते कळणार आहे का कोणत्या नदीबद्दल हा बोलत आहे. तर यामुळे आपण या ठिकाणी त्याला एक विशेष नामं दिलेली आहेत. दुसरा सामान्य नाम आहे पर्वत. विशेष नाम त्याचे काय काय आहेत, तर हिमालय, सह्याद्री, सातपुडा, निरगिली, अरवली. मुलगा याचे काय आहेत, हर्षल, रितेश, अश्वजित, अजित, राजवीर. मुलगी विशेष नाम काय, श्रिया, स्नेहा, स्मिता, मनीषा, सुप्रिया. शहर आहेत, शहरांना काय विशेष नाम दिलेले आहेत, तर मुंबई, पुणे, दिल्ली आणि अनेक असे. तर या ठिकाणी मी तुम्हाला फक्त उदाहरणं घेतलेली आहेत कारण तुम्हाला हे चटकन ओळखता यावं की सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये फरक काय आहे. तर चला पुढे पाहूयात आता धर्मवाचक नाम. धर्मवाचक नाम म्हणजे काय, तर भाववाचक नाम. याला आपण धर्मवाचक नाम असे म्हणतो कारण याच्यामध्ये भावना व्यक्त होती आहे. तर आपण पाहूया आता याची व्याख्याने आपण सुरुवात करूया. तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, भाव आणि धर्म याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम तसेच धर्मवाचक नाम देखील म्हणतात. तर परीक्षेला प्रश्न देखील विचारला जातो, त्या ठिकाणी भाववाचक नाम म्हणून विचारलं जाईल किंवा धर्मवाचक नाम म्हणून विचारलं जाईल. तर सामान्य नाम, विशेष नाम, धातू व विशेषणे यांना जी प्रत्यय लागतात त्या प्रत्ययांना लावून भाववाचक नामे तयार होतात. तर ही कशा पद्धतीने आहे ती आपण आता उदाहरणाने पाहूयात. तर हे पहा, आता मी या ठिकाणी तुम्हाला शब्द, प्रत्यय, भाववाचक नाम आणि त्याची इतर काही उदाहरणे या ठिकाणी तुम्हाला सांगते आहे. शब्द आहे सुंदर, त्याला जर य प्रत्यय लागलं तर या ठिकाणी सौंदर्य हे भाववाचक नाम या ठिकाणी तयार होतं. आणि इतर आपण याची काही उदाहरणं पाहूयात. ते आहे शौर्य, धैर्य, गांभीर्य, चातुर्य आणि नैपुण्य. ठीक आहे, त्यानंतर आहे मनुष्य. मनुष्यामध्ये त्व हे प्रत्यय या ठिकाणी लागल्याच्या नंतर भाववाचक नाम हे तयार झालेलं आहे मनुष्यत्व. आणि इतर याची आपण उदाहरणं पाहूयात. प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व, नागरिकत्व, श्रेष्ठत्व. त्यानंतरचा शब्द आपण घेऊयात शहाणा. तर याला जेव्हा पण हे प्रत्यय लागतं तेव्हा शहाणपण हे भाववाचक नाम या ठिकाणी तयार होतं. तर याची आता इतर उदाहरणं आपण पाहूया. देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण, लहानपण, क्रूरपणा. त्यानंतर श्रीमंती. श्रीमंतीला जेव्हा ई लागतं प्रत्यय तेव्हा श्रीमंती हा भाववाचक नाम तयार होतो. आणि त्याची काही इतर उदाहरणं आपण पाहू. गरिबी, गोडी, लबाडी, वकिली, हुशारी आणि मंदी. त्यानंतर आहे शांतता. शांतताला जेव्हा ता लागलेला आहे तेव्हा शांततेचं भाववाचक नाम हे नम्रता, क्रूरता, समता, विनम्रता, श्रेष्ठता अशा पद्धतीने भाववाचक नाम तयार झालेले आहेत. त्यानंतर आहे आपलेपणा. आपलेपणाला की जेव्हा लागतं तेव्हा ते आपुलकी भाववाचक नाम तयार होतं. आणि पाटीलकी, शाबासकी, भावकी आणि भिक्षुकी असे इतर नावं देखील भाववाचक नामे तयार होतात. गुलाम. गुलाम मध्ये गिरी लागलं प्रत्यय तेव्हा गुलामगिरी भाववाचक नाम तयार झालं. आणि यामध्ये आता इतर उदाहरणे फसवेगिरी, लुच्चेगिरी आणि दादागिरी. त्यानंतर पाहूयात गोड शब्द. याला जेव्हा प्रत्यय लागतं वा तेव्हा भाववाचक नाम तयार होतो गोडवा. आणि यामध्ये आता इतर उदाहरणे आपण पाहू अजून असेच ओलावा, गारवा आणि कडवा. त्यानंतर आहे नवल. नवलला जेव्हा आई हे प्रत्यय लागतं तेव्हा नवलाई हा भाववाचक नाम तयार होतो. आणि त्याचे इतर उदाहरण आपण पाहूया. खोदाई, चपळाई, दांडगाई, धुलाई आणि शिलाई. चला तर मग आता आपण सामान्य नाम पाहिलं, विशेष नाम पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे भाववाचक नाम. आता पाहूयात नामाचे लिंग, नामाचे वचन आणि नामाची विभक्ती. तर आता आपण पाहूयात नामाचे लिंग विचार. तर नामाचे लिंग विचारामध्ये स्त्रीलिंग असेल, पुल्लिंग असेल आणि नपुंसकलिंग असेल. तर यामध्ये पहा उदाहरण. मुलगा पुस्तक वाचतो, मुलगे खेळ खेळतात, मुलगी गाणे गाते, मुलांना खाऊ आवडतो. तर यामध्ये नामाचे या ठिकाणी स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग असे 3 प्रकार या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्याची ही उदाहरणे आहेत.
त्यानंतर आता वचनमध्ये पाहूयात. वचनामध्ये आता पहा, एकवचन आणि अनेक वचन नामामध्ये कसं होतं, मुलगा, रस्ते, भिंती, पूजा, स्त्रिया आणि लिंबे. त्यानंतर पाहूयात आता आपण नामाचे विभक्ती विचार. नामाच्या विभक्ती विचारामध्ये रामाला, भावाला आणि शाळेला ही नामे जी आहेत त्यालाही या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. ला, ला आणि ने. त्यानंतर पाहूयात आता नामाचे सामान्य रूप. तर नामाच्या सामान्य रूपामध्ये पहा, शब्द आहे घोडा आणि घोड्या या ठिकाणी सामान्य रूप या ठिकाणी तयार झालेले आहे, कारण त्याला हे ला हे प्रत्यय लागलेला आहे. देशपांडे, देशपांड्यांना, पाणी, पाण्यात. तर मित्रमैत्रिणींनो, अभिनव स्टडीजमध्ये आपण पाहत आहात परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असे शब्दांच्या जाती. यामध्ये या भागात पाहत आहोत सव्यय विकारी शब्दांच्या जाती, पुढील भागामध्ये अव्यय अविकारी शब्दांच्या जाती आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण 100 प्रश्नांच्या प्रश्नसंचावर जोर देणार आहोत, तो या टॉपिकवर. आणि हो मित्रमैत्रिणींनो, नवनवीन परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती पाहण्यासाठी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सराव देखील केला जाईल आणि नवनवीन माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळेल, जी तुम्हाला परीक्षेला उपयुक्त असेल. सर्वनाम. तर सर्वनामाची सर्वप्रथम आपण व्याख्या पाहूयात. नामाऐवजी वापरला जाणारा शब्दास सर्वनाम असे म्हणतात. तर सर्वनाम कोणते कोणते आहेत तुम्हाला माहितीच आहे. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते ही सर्वनामे आहेत. आता सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. आता हे 6 प्रकार आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. तर त्यामध्ये आहे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित, त्यालाच सामान्य सर्वनाम देखील म्हणतात, आणि 6वा आहे आत्मवाचक सर्वनाम. तर ही सर्व सर्वनामे आपण आता पुढे पाहूयात. तर आपण पाहूयात आता पुरुषवाचक सर्वनाम. तर बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणारा किंवा ज्याच्याशी आपण बोलतो अशा वेळेस पुरुषवाचक सर्वनामाचा वापर केला जातो. तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये देखील प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक आहे, द्वितीय पुरुषवाचक आहे आणि तृतीय पुरुषवाचक आहे. तर प्रथम पुरुषवाचक कोण असेल, तर मी, आम्ही. तर अशा वेळेला आपण उदाहरण पाहूया. मी बाजारात गेलो, आम्ही खेळायला गेलो, ही प्रथम पुरुषवाचक आहे. द्वितीय पुरुषवाचक तू, तुम्ही. तू गेलतीस का, तुम्ही फार छान पुस्तक लिहिले आहे. त्यानंतर तृतीय पुरुषवाचक तो, ती, ते, ते, त्या, ती. उदाहरण पाहूया. तो खूप हुशार आहे, ती छान गाते, ते खेळत आहेत, ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे झाली. पुढे पाहूया दर्शक सर्वनाम. तर दूरची किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येतात त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तर हा, ही, हे, ह्या, ही, तो, ती, ते, त्या, ती ही दर्शक सर्वनामे आहेत. तर उदाहरण घेऊन आपण पाहूया, जे की समजायला आपल्याला सोपं जाईल. तर उदाहरण पाहूयात. हा पक्षी आहे, ही वस्तू माझी आहे, हे आंब्याचे झाड आहे. त्यानंतर पाहूया. ह्या कोण आहेत, तुळजाभवानी ही महाराष्ट्राची आई आहे, राजगड हा गडाचा राजा आहे, परीक्षा हे पुस्तकाचे एक मूल्यमापन आहे. या ठिकाणी मी ही जी उदाहरणं घेतलेली आहे ती काही वेळेस परीक्षेला देखील आलेली आहेत. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलेलं होतं की हे सर्वनाम कोणतं आहे ते. तर या ठिकाणी ते दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतर पाहूयात संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनामामध्ये वाक्यात दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. तर व्याख्यापेक्षा आपण उदाहरण घेऊन पाहूया, ज्याने आपल्याला समजायला सोपं जातं. तर जो, जी, जे, ज्या, जी ही संबंधी सर्वनामे आहेत. तर उदाहरण आपण पाहूया आता. जो तळे राखतो तो पाणी चाखतो. त्यानंतरचं उदाहरण घेऊया एक. जी आधी पोहोचेल ती जिंकेल, जे आले नाही ते हरले. पुढे पाहूयात प्रश्नार्थक सर्वनाम. साहजिकच आहे,
प्रश्नार्थक म्हटलं की प्रश्न विचारलेला आहे, पण तो कशामध्ये, तर सर्वनामामध्ये. तर ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्या प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. तर कोण आणि काय याने आपण प्रश्न विचारतो. घरी कोण आहे आणि त्या ठिकाणी पुढे दिलेलं आहे हे प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. मी हे पुस्तक कोणाला देऊ, या ठिकाणी हे प्रश्नार्थक सर्वनाम झालेले. तर अशाच प्रकारे पुढे आता आपण कोण आणि काय हे अनिश्चित सर्वनाम कशा पद्धतीने होते ते पण आपण पुढे पाहूया. तर अनिश्चित सर्वनामामध्ये पहा, कोण काय ही प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्न न विचारता आपल्याला नामाबद्दल आलेली आहेत आणि ती अनिश्चितपणे सांगता येत नाही, अशा वाक्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. तर हे कोण आणि कायचा उपयोग कसा केलेला आहे, जो अनिश्चित आहे आणि सामान्य सर्वनाम आहे त्याला काही प्रश्न लागलेला नाहीये. तर उदाहरण पहा, कोणी कोणास म्हटले, मी काय सांगते आहे ते नीट ऐका. तर ही अनिश्चित सामान्य सर्वनाम झालेली आहेत. पुढे पाहूयात आत्मवाचक सर्वनामे. तर आत्मवाचक सर्वनामामध्ये जेव्हा वाक्यात स्वतः येते तेव्हा त्यास आत्मवाचक सर्वनाम म्हणते. याला स्वतःवाचक सर्वनाम देखील म्हणतात. तर हे पहा, उदाहरण आपण घेऊया. मी स्वतः त्याला पाहिले, तो आपण होऊन माझ्याकडे आला, तुम्ही स्वतःला काय समजता. हे पहा, या ठिकाणी स्वतः, आपण आणि स्वतःला ही आत्मवाचक सर्वनामे आहेत. पुढे पाहूयात आता सर्वनामाचे लिंग विचार, सर्वनामाचे वचन विचार आणि सर्वनामाची विभक्ती. तर सर्वनामाचे वचन विचारामध्ये मराठीत मूळ 9 सर्वनामे आहेत. तर 9 सर्वनामे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 सर्वनामे आहेत. तर लिंगानुसार बदलणारे यामध्ये फक्त 3 सर्वनामे आहेत, ती म्हणजे तो, हा आणि जो. आणि उर्वरित बाकीचे जे तिन्ही लिंगामध्ये आहेत ती सारखीच असतात, ती बदलत नाहीत. तिन्ही लिंगामध्ये ती सारखीच असतात, बाकीचे ती बदलत नाहीत. ठीक आहे, त्यानंतर पाहूयात सर्वनामाचे वचन विचार. तर मी, तू, तो, हा, जो ही जी 5 सर्वनामे आहेत यामध्ये ती वचनभेदानुसार बदलतात. तर उदाहरण आपण पाहूयात आता. मी, आम्ही, एक वचन अनेक वचन, ओके नाही, मी एक वचन आहे, आम्ही अनेक वचन आहे, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती, हा, ही, हे, ह्या, ही, जो, जी, जे, ज्या, जी ही वचनानुसार बदलत राहतात. म्हणजे ती एक वचन असेल, अनेक वचन असेल, यानुसार ती बदलत राहतात. त्यानंतर आहे कोण, काय, आपण, स्वतः या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. कोण, काय, आपण आणि स्वतः ही सर्वनामे दोन्हीही वचनात म्हणजे एक वचनातही आणि अनेक वचनातही सारखी असतात. त्यानंतर पाहूयात आपण सर्वनामांचे विभक्ती विचार. यामध्ये आपण तू या सर्वनामाचे विभक्ती रूप आपण पाहूया. तर प्रथमामध्ये तू, तुम्ही, द्वितीयामध्ये तुला, तुम्हाला, तृतीयामध्ये तू, तुम्ही, चतुर्थी तुला, तुम्हाला, पंचमी तुझहून, तुम्हाहून, षष्ठी तुझा, तुमचा, सप्तमी तुझ्यात, तुमच्यात. तर आपण आता अभ्यासलो सर्वनाम, सर्वनामाची व्याख्या, सर्वनामाचे 6 प्रकार, सर्वनामाचा लिंग, वचन आणि विभक्ती विचार. आता पुढे आपण पाहणार आहोत विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. आता आपण याचं उदाहरण घेऊन समजून घेऊया. चांगली मुले. विशेषण काय यामध्ये, तर चांगली, आणि विशेष्य काय यामध्ये, मुले. मुले हे नाम आहे आणि या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे की तो मुलगा कसा आहे. त्यानंतर पाहूयात 5 टोप्या. विशेषण आहे 5 आणि विशेष्य आहे टोप्या. खूप लोक. विशेषण आहे यामध्ये खूप आणि विशेष्य आहे लोक. पुढे पाहूयात विशेषणाचे 3 प्रकार. तर यामध्ये गुण विशेषण आहे,
यामध्ये संख्या विशेषण आहे, यामध्ये सार्वनामिक विशेषण आहे. तर या ठिकाणी आपण एक एक करून सर्व विशेषणे पाहूयात. तर सर्वप्रथम घेऊयात आता गुण विशेषण. तर नामामध्ये गुण दाखविले जातात त्याला गुण विशेषण असे म्हणतात. तर उदाहरणार्थ रेखीव चित्र, पांढरा शुभ्र ससा, हुशार मुलगा, निळसर झरा, या ठिकाणी ते नामाचं या ठिकाणी गुण दाखवलेला आहे की ते कसं आहे. चित्र कसं आहे, रेखीव आहे. ससा कसा आहे तर पांढरा शुभ्र आहे. मुलगा कसा आहे, हुशार आहे. आणि झरा कसा आहे तर निळसर आहे. यामध्ये गुण दाखवलेला आहे. पुढे पाहूया संख्यावाचक विशेषण. तर नामामध्ये संख्या दाखविली जाते, याला संख्या विशेषण असे म्हणतात. तर एक, पहिला, दुप्पट, एक एक. तर यामध्ये आता आपण पाहूया याचे 5 प्रकार कसे आहेत. तर गणनावाचक संख्या विशेषण आहे, त्यानंतर क्रमवाचक संख्या विशेषण आहे, आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे, पृथकत्ववाचक विशेषण आहे, अनिश्चित संख्या विशेषण आहे, गणनावाचक संख्या विशेषण. तर या ठिकाणी गणना केली जाते, मोजलं जातं, अशा वेळेला त्याला गणनावाचक संख्या विशेषण म्हणतात. आणि 10, 60, अर्धा, दोघे, सशस्त्र अशा विशेषणाचा या ठिकाणी वापर केला जातो. तर गणनावाचक विशेषण हे अंकांनी किंवा अक्षरांनी लिहिले जाते. तर ते आपण आता पाहूयात. तर पूर्णांक संख्या कशी लिहितात अक्षरामध्ये 1, 2, 3 आणि 100. आणि अंकांमध्ये 1, 2, 3 आणि 100. त्यानंतर पाहूयात अपूर्णांक संख्या कशा पद्धतीने लिहितात. पाव, अर्धा, पाऊण, 3 पंचमाश. तर हे पहा या ठिकाणी पुढे मी दिलेलं आहे, अशा पद्धतीने अक्षरामध्ये लिहितात. आता पाहूयात साकल्यवाचक. तर साकल्यवाचक काय आहे तर या ठिकाणी उदाहरण दिले मी, दोन्ही भाऊ, 4 बहिणी आणि 5 पांडव असा ज्या ठिकाणी उल्लेख होतो त्या ठिकाणी ते साकल्यवाचक विशेषण म्हणून ओळखलं जातं. तर पुढे पाहूयात आता क्रमवाचक संख्या विशेषण. वस्तूंचा क्रम लावण्यासाठी वापरले जाणारे विशेषण म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असा जो क्रम आपण लावतो तेव्हा त्याला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. तर पहिला वर्ग, 5वी इयत्ता, 8वे सत्र, 7वे वर्ष ही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. त्यानंतर पाहूया आवृत्तीवाचक कशा पद्धतीने आहे. तर आवृत्तीवाचक विशेषणामध्ये संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दर्शवलं जातं. यामध्ये दुप्पट, निमपट, चौपट, द्विगुणी असं या ठिकाणी आवृत्ती केली जाते. तर उदाहरण घेऊयात आपण. दुप्पट पैसे, चौपट वस्तू आणि द्विगुणित आनंद अशा ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण वापरलं जातं. त्यानंतर पाहूयात पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आता हे काय आहे तर वेगवेगळा असा बोध करून देणारे विशेषण. वेगवेगळा बोध करून देणारे म्हणजे कसं तर 1 1, 10 10 अशा पद्धतीने. उदाहरण घेऊयात. 1 1 वस्तू, 10 10चा गट अशा पद्धतीने ज्या ठिकाणी उदाहरण येतं त्या ठिकाणी ते पृथकत्ववाचक संख्या विशेषण असतं. त्यानंतर अनिश्चित संख्या विशेषण. तर अनिश्चित संख्या विशेषण हे संख्या न दाखवणारे विशेषण म्हणजे सर्व, काही, थोडी, इतर, इत्यादी, अन्य, अल्प, एकंदर अशी विशेषणे ज्या ठिकाणी वापरली जातात त्या ठिकाणी ते अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हणून ओळखले जाते. तर उदाहरण घेऊयात आपण. सर्व रस्ते, थोडी मुले, काही प्राणी, इतर लोक आणि इत्यादी जिल्हे. त्यानंतर आता पाहूयात सार्वनामिक विशेषण काय आहे. तर सर्वनाम यापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. तर या ठिकाणी सर्वनाम वापरलेलं आहे. उदाहरण पहा. हा मनुष्य, माझे गाव, तिच्या वह्या. या ठिकाणी हा हे सर्वनाम या ठिकाणी वापरून हे सार्वनामिक विशेषण तयार केलेलं आहे. या ठिकाणी माझे आणि या ठिकाणी तिच्या हे सर्वनाम वापरून या ठिकाणी विशेषण तयार केले. तर आता पाहू आपण धातुसाधित विशेषण काय आहे. तर उदाहरण आपण पाहूया. तर पीक, पिकलेला आंबा. तर या ठिकाणी पिकलेला आंबा हा या ठिकाणी धातुसाधित विशेषण आहे, पिकलेला. हस, हसरी मुले. तर या ठिकाणी हसरी हे धातुसाधित विशेषण आहे. वाह, वाह या शब्दाचा वाहती
या ठिकाणी वाह हे धातुसाधित विशेषण आहे. पेट, पेट या शब्दाचा पेटती हे धातुसाधित विशेषण आहे. बोल या शब्दाचा बोलकी हे धातुसाधित विशेषण आहे. हे पहा या ठिकाणी विशेषणामध्ये प्रत्यय लागत नाही, त्यामुळे मी डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण घेतलेलं आहे. तर अशा धातूंपासून जी विशेषणे तयार होतात त्यांना धातुसाधित विशेषण असे म्हणतात. आता आपण पाहूयात विशेषणामध्ये लिंग विचार आणि विशेषणामध्ये वचन विचार. तर विशेषणामध्ये लिंग विचारामध्ये हे पहा, या ठिकाणी लिंग विचारामध्ये विशेषण कसं बदललेलं आहे. शहाणा मुलगा, या ठिकाणी शहाणा, या ठिकाणी शहाणी, शहाणे आणि शहाणी, या ठिकाणी हे लिंग बदललेलं आहे. शहाणा मुलगा, शहाणी मुलगी, शहाणे मुलगी, शहाणी मुले. त्यानंतर पाहूयात आपण आता वचन. तर विशेषणाचे वचन विचार. तर सुंदर मुलगी, हुशार मुलगा, रानटी गवत, कडू कारली ही विशेषणाचे वचन विचार आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर विशेषणामध्ये विभक्ती प्रत्यय लावण्याची पद्धत नाही. तर आता आपण क्रियापद पाहूया. तर क्रियापदाची व्याख्या पाहूयात. ज्या शब्दांमधून क्रिया व्यक्त होते त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. त्यानंतर उदाहरणं पाहूयात आता. आरोही लाडू खाते, या ठिकाणी खाते हे क्रियापद आहे. आज भाऊबीज आहे, तिने भिकाऱ्याला पैसे दिले. तर या ठिकाणी अशा पद्धतीने क्रियापदाचा आपण वापर केलेला आहे. त्यानंतर आता याचे दोन प्रकार पडतात ते पाहूयात. एक आहे ते सकर्मक क्रियापद आहे आणि दुसरं आहे ते अकर्मक क्रियापद आहे. आता सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापदाची आपण व्याख्या पाहूयात आणि उदाहरण देखील पाहूयात. तर या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज लागते, अशाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. तर सकर्मक क्रियापदाचं आपण उदाहरण घेऊयात. त्याने पुस्तक फाडले, या ठिकाणी हे सकर्मक क्रियापद आहे. त्यानंतर आता अकर्मक क्रियापद कसं आहे ते पाहूया. कर्तापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबते, याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. तर याचं उदाहरण घेऊन पाहूया. पक्षी आकाशात उडाले. हे पहा, यामध्ये व्याख्या यासाठी आपण घेतो, मी तुम्हाला सारखी सांगत असते की सकर्मक अकर्मक क्रियापदाची व्याख्या देखील मागे काही प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेली होती, त्यासाठी आपण त्याची व्याख्या देखील पाहत आहोत आणि उदाहरणावरून आपण ते सकर्मक अकर्मक क्रियापद आपण समजून घेत आहोत. त्यानंतर आता पाहूयात क्रियापदाचे इतर काही प्रकार. तर त्यामध्ये द्विकर्मक क्रियापद आहे, उभयविध क्रियापद आहे, भावकर्तृक क्रियापद, त्यालाच अकर्तृक असेही म्हणतात, संयुक्त क्रियापद आहे, सहाय्यक क्रियापद, त्यालाच गौण क्रियापद असे देखील म्हणतात, आणि त्यानंतर आहे प्रयोजक क्रियापद. तर आता हे एक एक करून आपण पाहूया. द्विकर्म क्रियापद. तर द्विकर्म क्रियापद म्हणजे काय? ज्या क्रियापदांना दोन कर्म लागतात अशा क्रियापदांना द्विकर्म क्रियापद असे म्हणतात. उदाहरण घेऊयात. बाबांनी पिंकीला बाहुली आणली. हे पहा, या ठिकाणी अंडरलाईन केलेली पिंकीला आणि बाहुली हे दोन कर्म आहेत वाक्यामध्ये. तर प्रत्यक्ष कर्म काय? तर बाहुली आणण्याची क्रिया केलेली आहे, म्हणून ते प्रत्यक्ष कर्म आहे. आणि कोणावर केलेली आहे? ते अप्रत्यक्ष कर्म झालं. पिंकीसाठी आणत आहोत, त्यामुळे ते अप्रत्यक्ष कर्म झालं. अशा वाक्यांना या ठिकाणी द्विकर्म क्रियापद असे म्हणतात. आता त्यानंतर पाहूयात उभयविध क्रियापद. तर उभयविध क्रियापदाची व्याख्या पाहूया. एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात म्हणजेच सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरतात, अशा वेळेला ते उभयविध क्रियापद म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी आता एक उदाहरण घेऊयात आपण. सकर्मक क्रियापद कशा पद्धतीने होईल? तर गुरुजी मुलांना ओरडले. आणि हेच अकर्मक क्रियापद कसं होईल? तर ते जोरात ओरडले. या ठिकाणी क्रियापद हे तेच लागलेलं आहे, ओरडले आणि ओरडले, परंतु वाक्यात सकर्मक क्रियापद आहे गुरुजी मुलांना ओरडले आणि अकर्मक ते जोरात ओरडले. त्यानंतर पाहूयात अकर्तृक भावकर्तृक क्रियापद. तर भावकर्तृक क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाचा कर्ता स्पष्ट नसतो, क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हा कर्ता म्हणावा लागतो.
तर या ठिकाणी उदाहरण पाहूयात आता. आज सकाळपासून गडगडते. या ठिकाणी गडगडते हे भावकर्तृक क्रियापद आहे. त्यानंतर पाहूयात संयुक्त क्रियापद. तर संयुक्त क्रियापदामध्ये धातुसाधित व सहाय्यक यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदांना संयुक्त क्रियापद म्हणतात. तर उदाहरण पाहूयात. ती आनंदाने नाचू लागली. तर या ठिकाणी पहा, धातुसाधित आहे नाचू आणि सहाय्यक त्याला लागलेला आहे लागली. तर अशा पद्धतीने ह्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. त्यानंतर पाहूयात सहाय्यक क्रियापद, गौण क्रियापद. धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी सहाय्यक क्रियापद होते. तर या ठिकाणी उदाहरण पाहूयात आपण. तो सकाळीच उठला आहे. हे पहा, या ठिकाणी आहे हे सहाय्यक या ठिकाणी लागलेलं आहे, सहाय्यक क्रियापद. त्यानंतर पाहूयात आपण प्रयोजक क्रियापद. तर वाक्यातील क्रियेचा कर्ता ती क्रिया दुसऱ्याकडे करतो तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. तर उदाहरण पाहूयात. आई मुलाला चालवते. या ठिकाणी पहा, कर्ता जो आहे, ती क्रिया जो आहे, कर्ता म्हणजे आई कर्ता आहे आणि ती आई मुलाला चालविते म्हणजे दुसऱ्याकडून ती क्रिया करून घेत आहे. मुलाला चालविते. त्या ठिकाणी चालविते हे प्रयोजक क्रियापद झालेलं आहे. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.